लोणावळा खंडाळा कुठं कुठं जायचं हनीमूनला. जिल्हा परिषदला योजनाच काढूया हनीमून पॅकेज. माझ्या गावचं दूध होतं 40 लिटर, मी ते 88 साली 1000 लिटर केलं. मुळामध्ये मी राजकारणामध्ये अपघाताने आलो. अजितराव थोडे तापट आहेत, बारका शांत आहे. शिराभात आमटिवले आमच्या निवडणूक. स्वर्गीय चव्हाण साहेब, इंदिरा गांधी आणि लक्ष्मणराव बोरगोडे पाटील हे 3च फोटो आमच्या महिंद्राच्या जीपवर आम्ही लावलेले होते. मी सभापती झालो तो वार शनिवार, मी तालुका संघाला चेअरमन झालो तो वार शनिवार, मी शिक्षण सभापती झालो तो वार शनिवार, मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो तोही वार शनिवार. आजची मुलाखत सुद्धा शनिवारी. आम्ही सगळेजण ठरवायचो आज आमच्याला टार्गेट करायचे. सर्वसामान्य माणूस निवडणूक लढू शकतो. आमचे परम मित्र शंभूदादांनी मदत केली, मी विसरू शकत नाही. अनेक सदस्यांनी मदत केली. महाराष्ट्रातली पहिली केस जिंकणारा नितीन बोरगोडे पाटील. माझा दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर असा तरी फोटो असणार, नाही तर असा तरी असणार. उदयन महाराजांची माझी खूप जवळची माहिती. मला आपण अभयसिंहराजे भोसले साहेबांचे पुतणे का नाही म्हटले, तो माझा चुलता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब माझे परमेश्वर. आता तुम्हाला काय वाटतंय, खरंच उद्देश आहे तो टिकलाय असं वाटतं का आता? म्हणजे ज्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची सुरुवात केली त्या गावात सुद्धा शाळा खोल्या नव्हत्या. मलाही डेथ घोषित केलं होतं. ट्रक पेटवला लोकांनी, आमच्या गावात केसेस झाल्या, लोकांच्यावर केसेस झाल्या. तर अध्यक्ष पदाची किमया काय आहे की राज्याला दाखवते. जिल्हा परिषदेचे अधिकारच मूळ काढले. माझी थोडीशी आर्थिक परिस्थिती माझ्या आजारामुळे अडचण झाली, नाहीतर मी 22 साली हायकोर्टात जायचं ठरवलं होतं. कधी कधी सातारला गेल्यानंतर चव्हाण साहेबांच्या पुतळ्याचं जर अवस्था वाईट बघितली तर वाईट वाटतं की या देव माणसाने उभं केले ना, यांनी आता यांना वरून पश्चाताप होत असेल की मी चूक केली. स्वतःच्या दवाखान्याचं बिल द्यायला पैसे नव्हते. असा नेता कुठे आता राज्यात? जमीन विकून राजकारणात येऊ नका. अशी कोणती व्यक्ती आहे जी आत्ता तुमच्यासोबत असायला पाहिजे होती? ज्या व्यक्ती करता मी आज ही 43 वर्ष रडतो, तो माझा बाप. कदाचित ते असते तर मी खूप मोठा असतो. वडील गेल्यानंतर चव्हाण साहेबांनी डोक्यावर हात ठेवला. मला ते वाक्य आठवतं, लक्ष्मण मोठा होता, तू मोठा हो. त्यावेळी माझा शिपाई गळ्यात पडून रडलेत. माझे कार्यकर्ते रडत होते. मी समजून सांगत होतो, ज्या जिल्ह्याने राज्याला दिशा दिलेली आहे, जे जिल्ह्याने राजकीय संस्कृती राज्याला दिलेली, तो जिल्हा आज कुठेतरी चेपला जातोय. तो जिल्हा चेपल्याचं मला बघून दुःख होतं. टोटल जिल्ह्यामध्ये काहीतरी 45 दवाखान्यांना लाईट होत्या आणि 60 दवाखान्यांना फ्रीज घेतली होती. मग लावणार कशी? का त्या लाईटच नाही, इमारतच नाही. मी एका शाळेत गेलो, शिक्षकच नव्हतो शाळेत कोण. मला कळालं की माझ्याच गाडीत गुरुजी आहे सगळे. म्हणजे हा आप्पासाहेबांनी आम्हाला जिल्हा परिषद सांगितलं. मंडळी, ह्या गप्पा कितीही उशीर चालू ठेवल्या तरी ह्या चालूच राहणार आहेत. कारण मला वाटतं जिल्ह्यातला हा एकमेव माणूस असा असेल ज्याच्याकडे इतके किस्से आहेत सांगण्यासारखे की तुम्ही ऐकून थकाल, पण बापू सांगून थकणार नाहीत. हे होते माननीय श्री नितीन कुमार लक्ष्मणराव बोरगोडे पाटील, अर्थात सर्वांचे लाडके बापू.